नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वजय आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते। आता नुकताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। नवीन वर्षाचे संकल्प खूप जण करतात, त्यातल्या बऱ्याच जणांचे संकल्प हे सिद्धीला पण जातात, पण काही जण नव्याने परत संकल्प करतात। तर आता नव्याची नवलाई थोडीशी ओसरल्यानंतर आपण आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आपली दिनचर्या कशी असावी ते बघूयात। आणि जर तुम्हाला ते करता आलं तर हा एक चांगला संकल्प होईल आणि नवीन वर्षाची खूप चांगली सुरुवात होईल। तर ग्रंथांमध्ये सांगितलेली दिनचर्या आणि आधुनिकदृष्ट्या आपण सध्या जो दिनक्रम पाळतो आहोत तर त्याची योग्य सांगड घालून आपली दिनचर्या कशी असावी ते आपण बघूयात। तर सगळ्यात पहिलं म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थमायुषा, म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर जर तुम्ही उठलात तर तुमच्या आरोग्याचं रक्षण होतं। ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची 1 तास 1.5 तास आधीची वेळ, म्हणजे साधारण तुम्ही 5 वाजता पहाटे उठलात तर ब्राह्म मुहूर्त तुम्हाला साधला जातो। आता त्याच वेळेला का उठायचं, तर वाताचा काळ जो आहे रात्रीचा तो सकाळी 6 वाजता संपतो। तर त्याच्या आत जर तुम्ही उठला आणि मलविसर्जनचा वेग तुम्हाला आला तर ते कुठल्याही कष्टाशिवाय तुमचं इझिली मलविसर्जन होतं। सकाळी उठल्यानंतर आचार्यांनी सांगितलंय की शरीरचिंताम निर्वर्त्य कृत शौचविधीस्तथा, म्हणजे सगळ्या कुठल्याही तुमच्या काळजा इतर कुठलेही कामं बाजूला ठेवून पहिले मलविसर्जन व्हायला पाहिजे। मोबाईलवर स्क्रोल करणं, मेसेजेस बघणं याच्याही आधी तुमचं मलविसर्जन व्यवस्थित व्हायला पाहिजे। वाताच्या काळात ते झालं तर ते इझिली होतं, त्याच्यासाठी मग कुठले वेगळे प्रयत्न करावे लागत नाही। त्यानंतर जे आहे तर तुम्ही दंतधावन करायला पाहिजे। मागच्या भागामध्ये आपण बघितलेलंच आहे। तर तुरट, कडू आणि तिखट असे द्रव्य जे आहेत तर ते दंतधावनासाठी म्हणजे दात घासण्यासाठी, दात स्वच्छ करण्यासाठी वापरायला हवे आहेत। तर 30 द्रव्य का, तर ते कफाचं शोधन करतात। सकाळी 6 नंतर कफाचा काळ सुरू होतो। तुमच्या तोंडामध्ये घशामध्ये एक चिकट कफ असतो, त्याचं व्यवस्थित शोधन व्हावं, तो निघून जावा म्हणून ही द्रव्य वापरायला सांगितली आहेत। तर त्यामध्ये अर्कनग्रोध खदीर करंज ककुबाधिकम असं सांगितलं आहे, म्हणजे रुई, करंज, अर्जुन वृक्ष, निंब, बकुळ इत्यादी जे तुरट आणि कडू रसाची द्रव्य आहेत तर त्यांची फांदी जी आहे ती चावून त्याचं अग्र मृदू करायचं आणि मग तोंड स्वच्छ करायचं आहे, किंवा तुम्ही त्याचं चूर्णही वापरू शकता। त्यानंतर करायचं आहे ते कवल आणि गंडूश। तर औषधी द्रव्यांनी सिद्ध तेल किंवा काढा, तूप, दूध यासारखे पदार्थ कोमट करून ते तोंडामध्ये थोड्या वेळ धारण केले तर त्याला गंडूश असं म्हणतात, आणि ते खुळखुळ केलं तर त्याला कवल असं म्हणतात। ह्याने काय होतं तर राहिलेला जो कफ आहे, तोंडाचा मल आहे, दातांवरचा मल आहे, तो निघून जातो आणि दातांचं आणि हिरड्यांचं रक्षण होतं। तर हे आपण मागच्या भागात बघितलेलंच आहे। दंतधावन विधी केल्यानंतर जे आहे तर ते नस्य पण करायला सांगितलेलं आहे। तर नाकात गायच्या तुपाचे किंवा औषधी सिद्ध तेलाचे 2 थेंब तुम्ही घातलेत तर तुमच्या धूळ आणि जे प्रदूषण असतं त्यापासून तुमच्या फुफ्फुसांचं रक्षण होण्यासाठी नाकाच्या आतमध्ये एक लेअर तयार होतो आणि तिथेच धुळीचे कण जे आहेत तर ते ट्रॅप होतात आणि तुमच्या फुफ्फुसांचं रक्षण होतं। त्यानंतर अभ्यंग करायला सांगितलेलं आहे। अभ्यंगमाचरेत नित्यम सर्जरा श्रमवातः, तर रोज हिवाळा असेल तर रोजच, किंवा असंही रोजच जर तुम्ही शरीराला तेल लावून अभ्यंग केलं तर श्रम तुमचे कमी होतात, वात कमी होतो, वृद्धावस्था तुम्हाला उशिरा येते आणि तुष्टी पुष्टी म्हणजे तुमचं शरीर पुष्ट होतं। हाडं जी आहेत, शरीर जे आहे ते दृढ होतं, इझिली फ्रॅक्चर होणार नाहीत तुमची हाडं जर तुम्हाला अभ्यंग करायची सवय असेल तर। अगदीच जमत नसेल तर सुट्टीच्या दिवशी आठवड्यातनं 1दा-2दा तरी तुम्ही ते करायला हवं। आणि जर तुम्हाला रोज जमतच नसेल तर निदान शिरश्रवण पादेशु विशेषणशील आहेत, म्हणजे डोकं, कान आणि तळपाय जे आहेत त्याला तरी तुम्ही तेल लावलं गेलं पाहिजे। अभ्यंग केल्यानंतर व्यायाम करायचा आहे। व्यायाम जो तुम्हाला आवडतो तो कुठलाही व्यायाम तुम्ही केला तरी चालतो, हेही आपण व्यायामाच्या भागात त्याची डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे। जर तुम्ही इंडोर व्यायाम करणार असाल, योगासनं आहेत किंवा तुमच्याकडे काही ट्रेडमिल वगैरे आहे किंवा घरात चालणं असं करत असाल तर तेल लावून ते करायला हरकत नाही। पण जर तुम्ही आउटडोर बाहेर जाऊन कुठले व्यायाम करणार असाल
तर आधी तेल लावून आणि तुम्ही पळायला गेलात तर त्या तेल लावलेल्या शरीरावर वारं लागेल. तर अशा वेळेला तुम्ही बाहेरचे खेळ किंवा व्यायाम करणार असाल तर व्यायामानंतर तेल लावलं तरीही चालू शकतं. नंतर आंघोळ जी करायची आहे तुम्हाला तर ती गरम पाण्याने करायची आहे आणि साबणाच्या ऐवजी जर तुम्ही उटणं वापरलं तर उटणं वापरल्यामुळे शरीराचा मल जो आहे तो निघून जातो, रोमरंध्र मोकळी होतात आणि तो मेद जो आहे त्याचं विलयन करणारं उटणं असतं. म्हणजे ज्यांना स्थूलता आहे किंवा ज्यांना मेदाचं विलयन करायचं आहे, ते विरघळावं असं वाटत असेल तर उटणं जे आहे तर रगडून तुम्ही मग नंतर गरम पाण्याने स्नान केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्वचा पण तुमची चांगली होते, सुकुमारही होते. गरम पाण्याने स्नान जे आहे ते खांद्याच्या खालून करायचं आहे. डोकं जर तुम्हाला धुवायचं असेल किंवा शिरावरनं जर स्नान करायचं असेल तर शिरावर एकदम गरम पाणी घेऊ नये, कोमट किंवा गार पाणी जे आहे ते शिरासाठी वापरावं. त्याच्यामुळे तुमच्या केसांचं आणि डोळ्यांचं जे आहे तर ते रक्षण होतं. आंघोळ झाल्यानंतर जी तरुण मुलं आहेत किंवा ज्यांना श्रम जास्त करायचे आहेत किंवा हिवाळा आहे तर तुम्ही न्याहारी करू शकता. न्याहारीमध्ये जे आहे तर ते घरगुती पदार्थ वापरायचे आहेत. उपीट, पोहे, इडली, घावण, डोसा, थालीपीठ अशा प्रकारचे जे आहेत तर ते घरी केलेले पदार्थ वापरावे. लाडू वापरला तरीही चालू शकतो. आणि ज्यांची 40शी उलटून गेली आहे त्यांनी न्याहारीच्या ऐवजी जर जेवण केलं आणि दिवसांना 2 वेळा जेवण केलं तर ते जास्त चांगलं आहे. किंवा ज्यांची बैठी जीवनशैली आहे त्यांनी पण दिवसातनं 2 वेळाच आहार घ्यायचा आहे. दुपारचं जेवण जे आहे ते 11 ते 2 या वेळेमध्ये करायचं आहे. हा पित्ताचा काळ असतो, त्यामुळे तुमच्या आहाराचं पचन जे आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने होतं. जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये वरण भात, भाजी पोळी, कोशिंबीर, चटणी किंवा लोणचं असं सगळं जेवण पाहिजे असतं. जे डबा नेणारे लोक आहेत तर त्यांनी कोरडा डबा म्हणजे भाजी पोळीचा नेला असेल तर त्याच्याबरोबर सूप किंवा ताक असं पातळ पदार्थ नेले तर एकदम कोरडं जेवण होणार नाही. आणि संध्याकाळचं जेवण जे आहे तर ते सूर्यास्ताच्या वेळेला करायला सांगितलेलं आहे. म्हणजे संध्याकाळी 7च्या आत तुमचं जेवण व्हायला पाहिजे. तर ते संध्याकाळचं जेवण सकाळच्या पेक्षा पचायला जे आहे तर ते हलकं हवं. विशेषतः भाजके पदार्थ जर तुम्ही वापरले किंवा 1 डिश मील केलं आहे किंवा फक्त भाजी भाकरी खाल्ली आहे, खिचडी खाल्ली आहे, सूप घेतलं आहे तर असं चालू शकतं. ज्यांची बैठी जीवनशैली आहे किंवा काही कारणाने ज्यांना संध्याकाळी लवकर जेवणं शक्य होत नाही आहे तर त्यांनी संध्याकाळी अक्षरशः लिक्विड आहार किंवा पेज किंवा अगदी थोडासा आहार घेण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने तुमचं जेवणाचं जे आहे तर ते नियोजन तुम्ही करू शकतात. आता महिलांना घाई असते, सकाळच्या वेळेला डबा करायचा असतो. व्यायाम जो आहे तो एक 30-40 मिनटं लागतात. मग त्याच्यानंतर स्वयंपाकाचं जे आहे किंवा न्याहारीचं नियोजन तुम्ही आदल्या दिवशी जर करून ठेवलं किंवा मदतनीसांच्या साह्याने, घरातल्या लोकांच्या साह्याने ते केलं तर महिला पण स्वयंपाक करून डबा घेऊन ऑफिसला जाऊ शकतात किंवा त्यांचं पण हा दिनक्रम जो आहे तर तो व्यवस्थित मेंटेन होऊ शकतो. संध्याकाळचं जे आहे, ज्यांना सकाळी व्यायाम जमत नाही तर ते संध्याकाळी व्यायाम करू शकतात. फक्त व्यायामाच्या पूर्वी 2 तास आधी खाल्लेलं पाहिजे, पोट रिकामं पाहिजे व्यायामासाठी. विद्यार्थी वर्ग जो आहे ते संध्याकाळी खेळू शकतात. रात्रीची झोप जी आहे तर ती उशिरा तुम्ही जर झोपायला गेलात तर जागरणामुळे शरीरात रुक्षता वाढते, पित्तही वाढू शकतं. त्यामुळे रात्री जे आहे तर ते 11च्या आत तुम्ही झोपायला पाहिजे. आयडियली 10 ते 11च्या दरम्यान तुम्ही झोपायला पाहिजे. पण आजकालची जीवनशैली बघता लेट नाईट खूप जण जेवणही उशिरा करतात आणि रात्री झोपतात पण उशिरा. पण असं वारंवार घडल्यास शरीरात वातदोष वाढू शकतो. म्हणून रात्रीचं आहार घेतल्यानंतर 2 तास तरी तुम्ही झोपायचं नाही आहे. आणि मग जेवल्यानंतर शतपावली करायची किंवा एक 10-15 मिनटं चालायचं आणि मग रात्री ध्यानधारणा करायची. ज्यांना सकाळी नस्य करणं शक्य नाही आहे त्यांनी रात्री नस्य करायचं. म्हणजे नागपुडीमध्ये गाईच्या तुपाचे 2-2 थेंब घालायचे आणि मग नंतर झोपलं तर शांत झोप लागते. ज्यांना तळपायाला तेल लावणं सकाळी जमलेलं नाही त्यांनी झोपायच्या आधी तळपायाला तेल लावून ते झोपलेत तर झोप पण खूप छान लागते. तर अशा पद्धतीने तुमची दिनक्रम जो आहे तर तुम्ही तो ठेवू शकतात. तुम्ही कशा पद्धतीचा दिनक्रम ठेवता ते मला नक्की कळवा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर जरूर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलात तर पुढचा व्हिडिओ केव्हा येईल ते तुम्हाला समजू शकतं. तुम्हाला काही वेगवेगळ्या विषयांवरची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.